त्या शिबिरात आली, त्या रावट्यांमध्ये आली, 5 लेकरं मेलेले पाहिले. द्रौपदी भान हरपून पडू लागली. एका मुलाचं मुंडकं उचलावं, मांडीवरती घ्यावं, त्याचं मुंडकं त्याच्या झाडाला टाकायचं, धड त्याच्या मुंडक्याला, मुंडके पटापटा उचलायचे, पटापटा मुके घ्यायचे, केसांवरतून हात फिरवायचे, गालावरतून हात फिरवायची, कुरवाळ. द्रौपदी त्या लेकरांना सांगायची, तुम्हाला सुख दुःखाचे अनुभव नाही, संसाराचा अनुभव नाही, देव देवचरती कोपला. द्रौपदी देवाला दोष देऊ लागली. देवा सांग, मी कोणता अपराध केला होता? मंगळागौरीचं व्रत केलं नाही, हरतालिकेची उपासना केली नाही, गाईच्या गोठ्याला आग लावली का माई लेकराची ताटात केली, सांग असं कोणतं पाप केलं? माझ्या लेकरांनी असं कोणतं संसाराचं सुख अनुभवलं नाही. माझे लेकर रक्ताच्या धारोड्यात मरून पडलेले. एका एका लेकराला उचलायचं, द्रौपदीने मांडीवरती घ्यायचं, आकाशाकांत करायचं. भगवंताला विचारले, देवा सांग, हा तुझा न्याय आहे? अरे तू माझा मानलेला भाऊ, तोंड भरून मला ताई म्हणतो, बहीण म्हणतो, माझे लेकर रक्ताच्या धारोड्यात पडलेले. आई हा म्हणजे आत्माई म्हणजे ईश्वर दोघांचं संयुक्त मिश्रण म्हणजे आहे. स्वामी तिन्ही जगाचा आई नाम. लेकर मरून पडले, ओक्साबोक्सी द्रौपदी रडते. 6वं प्रेत थरथरते हाताने त्या 6व्या प्रेताच्या चेहऱ्यावर कफन बांधलं. जेवढं दुःख तिला 5 मुलं मेल्यानंतर झालं ना, तेवढं दुःख तिला ते 6वं प्रेत पाहून झालं. ते 6वं प्रेत होतं तिच्या एकुलत्या एक भावाचं. द्रौपदी बोलायला लागली की दादा, महाभारताच्या युद्धामध्ये आपल्या बाबा गेले, द्रुपद राजा गेला, मला इतकं वाईट वाटलं. मला वाटलं बाबा गेले, वडील गेले, पण भाऊ बापाच्या जागी असतो. दादा तू होता, माझं माहेर जिवंत होतं. मला वाटलं माझा भाऊ मला माझ्या बापाची कमतरता भासवतो. दादा मुलगी कितीही श्रीमंताच्या घरी दिलेली असेल तरी तिला वर्षातून एकदा का होईना आपल्या माहेराची आठवण झाल्याशिवाय. एकदा भाऊबीजेला आणि एकदा रक्षाबंधन. माझ्या सगळ्या समवयस्क माझ्या मैत्रिणी सासरवासी दिवाळीला भाऊबीजेला रक्षाबंधनाला जातात. सांग मी कुणाच्या हातात राखी बांधून रक्षा करायचं बंधन? भाऊबीजेला मी कुणाची वाट पाहू? सगळ्या मैत्रिणी आपल्या सासरवासीने आपल्या माहेरी जातात. मला घ्यायला मी तयारी करून माझ्या माहेराची वाट पाहिजे. माझ्या भाऊराया इरेने वाया, माझ्या भाऊराया इरेने वाया. आठवण करते मी भोळी हरण, माहेरची मी केली तयारी, जाईल रे वाया. माझ्या भाऊराया दादा मला घ्यायला कोण येईल? मला दिवाळीला भाऊबीजेला कोण येईल? तिचा भगवान बाळांना घेऊन आले, तिचं दुःख पाहिलं. भगवंतानं सांगितलं, ज्या कोणी चांडाळाने तुला त्रास दिलाय, अर्जुनाने सांगितलं छेद करे. अर्जुनाला घेऊन भगवान रथात बसले. बाहेरच्या वेगळ्या निघाला, अश्वत्थाम्याची अर्जुनाची गाठ पडली, गणगोर लढाई झाली. अर्जुनाने सगळे शस्त्रास्त्र तोडून फेकले. नंतर त्याने ब्रह्मास्त्राचा वापर केला होता. भगवंताने अश्वत्थाम्याला पकडलं, द्रौपदीच्या समोर उभं केलं. याने तुझे मुलं याने तुझा भाऊ मारला, सांग याला कोणती शिक्षा द्यायची? द्रौपदीने सांगितलं त्याला जिवंत सोडा. का? द्रौपदीने सांगितलं माझे 5 मुलं मेले आणि मुलं गेल्यानंतर आईला किती दुःख होतं, हे दुःख मी आताच अनुभवलेलं आहे. माझे 5 सोन्यासारखे लेकरं गेले. लेकरं गेले की मायला किती दुःख, किती यातना होतात ते मी अनुभवलेलं आहे. हा अश्वत्थामा त्याच्या आईला एकुलता एक, त्याची आई म्हातारी आहे आणि म्हातारपणात जर त्याचा तरुण मुलगा मेला तर तिच्या आईला किती दुःख होते. माझी मुलं मेले मला ठाऊक आहे, त्याच्यामुळे माझी मुलं मेले, याला जिवंत सोडून बदला मत लो तुम खुद बदलो. द्रौपदीने त्याला जिवंत सोडून दिलं, पण भगवंताने त्याला शिक्षा दिली. अर्जुनाच्या हातात भगवंताने त्याला शिक्षा दिली.
ती शिक्षा कोणती होती ते आपण उद्या पाहणार आहोत। उद्या परीक्षितीचा जन्म, सृष्टीची उत्पत्ती, ब्रह्मा विष्णू महेश या देवतांचा अवतार कसा झाला, जग जन्माला कसा आला, कोणते गुण कोणत्या देवाचे, कर्दम आणि देवहूतीची कथा, उद्या कपिल भगवंताच्या अवताराची कथा, भीष्माचार्याची कथा, पांडवांचं स्वर्गारोहण, आणि उद्या भगवान महादेवाची कथा येते, सती शिव आणि सतीची कथा उद्या येते। आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त बरोबर 1 वाजता मंडपामध्ये हजर व्हायचंय। उद्या आपली वेळेवरती कथा सुरू होईल, वेळेवर कथा सुरू होईल, वेळेवर म्हणून आपल्या सगळ्यांना मी विनंती करेल, आज पहिला दिवस होता, पहिल्या दिवशी सगळा सेटअप लागेल, वेळ लागतो, उशीर होतो, पहिला दिवस एकदा आता रुटीन लागली की आता रोज वेळेवर कथा सुरू होईल, 1 वाजता आपण कथेला यावं अशी सगळ्यांना विनंती करतो। झालेली सेवा महावैष्णव श्रीमंत संत ज्ञानेश्वर भगवान